धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. ह्या चारही ब्रांचमध्ये, या चारही ट्रॅकवरती ज्यांना कोणाला काम करायचं आहे, ज्यांना कोणाला ह्या पद्धतींचा अवलंबन करायचं आहे, यांच्या सगळ्यांसाठी म्हणजे मी आता चालू काळातल्या तरुण मुलांकडे सुद्धा, कॉलेजमध्ये सुद्धा ज्या वेळेला हे विषय मांडतो त्यावेळेला ह्या गोष्टी मुद्दामून नमूद करतो की धर्म म्हणजे काय, अर्थ म्हणजे काय, काम म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय. ह्याच्यावर अधिक खोलात न जाता थोडक्यात सांगायचं असं असेल तर ज्यांना आयुष्यभर पैसे भरपूर कमवायचे आहेत, ज्यांना आयुष्यातल्या निरनिराळ्या मजा उपभोगायच्या आहेत, ज्यांना सातत्याने ईश्वराचं चिंतन करायचं आहे किंवा ज्यांना ह्या सगळ्यातनं सुटका हवी आहे, या सगळ्यांसाठी एक उत्तम आरोग्य असणं आवश्यक आहे. बेडरिडन राहून, ह्या ना त्या अंगाने पंगू राहून मानसिकरित्या किंवा शारीरिकरित्या आपल्याला ह्यातला 4ही पैकी कोणताही पुरुषार्थ उपलब्ध होणार नाही. हे जे उत्तम आरोग्य आहे हे तुम्हाला आयुर्वेद देतो, कारण ह्या आयुर्वेदामध्ये जन्मापासून ते नवीन जन्म घालण्यापर्यंत सगळ्या गोष्टींचा उहापोह केलेला आहे आणि म्हणून ह्याचं तुम्ही रक्षण करा आणि ह्याच्याविषयी परम आदर बाळगा, अशा तऱ्हेचं ग्रंथकारांनी अगदी सुरुवातीला वर्णन केलेलं आहे. मी आता मूळ विषयाकडे येतो की सर्वसामान्य माणसाच्या घाईगर्दीच्या जीवनामध्ये आरोग्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो एक वेगळ्या पद्धतीने अलीकडच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्याला कोणी चंगळवाद असंही म्हणतं, काही लोक त्याला भौतिकवाद असंही म्हणतात. पण मूलतः एक गोष्ट निश्चित आहे की आरोग्याचं महत्त्व हे आजारी पडल्यानंतर कळतं. आरोग्याची मजा चाखलेल्यांना जेव्हा अनारोग्यता येते त्यावेळेला त्यांना आरोग्याची मजा समजते आणि मग त्यांची धाव सुटते ती वेगळ्या वेगळ्या औषधांकडे. औषधं घेतल्यानंतर बरं वाटतं, तोपर्यंत बरंच काही बरं असतं, पण औषधं घेऊनही जेव्हा बरं वाटत नाही त्यावेळेला खरी अडचण सुरू होते. मग इकडे तिकडे शोधाशोध सुरू होते. मग त्याच्यात पुन्हा आपलं जुनं काय काय आहे ते शोधून बघावं आणि त्यामुळे पुन्हा एकदा आयुर्वेद वरती यायला सुरुवात होते. म्हणण्याचा माझा रोख एवढाच आहे की सुरुवातीपासून जर आयुर्वेदाचा आपण अनुभव घेतला, त्याच्याप्रमाणे वागण्याचा जर जास्तीत जास्त प्रयत्न केला तर चालू काळामध्ये सुद्धा आपल्याला हवे असलेली सर्व आश्रम पद्धती म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यासाश्रम या 4ही आश्रमांची अनुभूती जी आहे ही आपल्या सगळ्यांना व्यवस्थित मिळू शकते आणि त्याच्या योगाने आपलं आरोग्य चांगलं राहून जीवन अतिशय सुखासमाधानाने आपण व्यतीत करू शकतो. मला वाटतं एवढं प्रास्ताविक सुरुवातीच्या ह्याच्यात ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्नाला सुरुवात करूया. एक प्रश्न माझ्याकडे आलेले आहेत, या सगळ्या प्रश्नांना मी उत्तर देणारच आहे. पण जो कार्यक्रम प्रश्नोत्तरांसाठी म्हणून सांगितलेला आहे तर माझी अशी अपेक्षा आहे की आपल्याकडनं बसलेल्या व्यक्तींकडनं सुद्धा काही प्रश्न येऊ द्यात. म्हणजे ज्यांनी हे मला आधी दिलेत प्रश्न त्याच्यामुळे माझी तयारी करण्याची सुद्धा मला एक संधी मिळाली आहे. पण तरी सुद्धा जर मला समोरून आणखीन काही प्रश्न आले तर मलाही बरं वाटेल. धन्यवाद. आता मी पहिला प्रश्न घेतो. सर्दी खोकल्यावरती प्रश्न आलेला आहे. त्याच्यामध्ये सर्दी वारंवार होऊ नये म्हणून त्याच्यावर उपाय काय. दुसरा प्रश्न आहे टॉन्सिल्स वाढतात, सुजतात, त्यावर उपाय कोणता. हे 2 प्रश्न एकाशी संबंधित आहेत म्हणून मी ते निगडीत आहेत म्हणून मी ते आधी ते घेतो. सर्दीचा सर्वसामान्यपणे जो त्रास आपल्याला जो जाणवतो त्याच्या वेळेला ऋतुसंधी नावाचा एक शब्दप्रयोग आयुर्वेदात आलेला आहे. आत्ता हा चालू झालेला आहे खास करून मुंबई भागामध्ये. हे तुम्हाला जाणून लक्षात येत असेल की ज्या वेळेला अचानक एकदम तापमानामध्ये बदल घडतो, मग तो कधी थंड होतो कधी गरम होतो. थंड आणि गरम हे आयुर्वेदाच्या अनुषंगाने समाजात आलेले शब्द आहेत. काही दुसऱ्या वैद्यकीय शाखांमध्ये ह्या शब्दांची टिंगल होते, परंतु टिंगल झाली तरी हे शब्द इतके समाज मनात रुढलेले आहेत की त्यांचं इथनं शक्यता नाही आहे की ते इथनं निघून जातील. तर तापमानातली ही जी घट किंवा कमी होणं किंवा वाढणं जे आहे ह्याचा परिणाम शरीर ज्या वेळेला त्याच्याबरोबर सातव्यात पावत नाही, जर शरीर त्याच्याबरोबर ज्या वेळेला ऍडजस्ट करू शकत नाही त्यावेळेला शरीरामध्ये जे वातपित्त कफ म्हणून जे 3 दोष सांगितलेले आहेत त्यांच्यामध्ये इम्बॅलन्स तयार होतो आणि त्या इम्बॅलन्सचं स्वरूप म्हणून जसा जसा ज्या ज्या ऋतूंचा प्रभाव आहे तसे तसे ते आजार संभाव्यपणे घडत असतात. ही प्राथमिक वस्तुस्थिती अशासाठी सांगितली की थंडीतून उन्हाळा जेव्हा सुरू होतो
त्यावेळेला पित्ताचे किंवा वाताचे त्रास होण्याची शक्यता कमी असते, होणार नाही तसं नाही, पण कफाचे त्रास होण्याची शक्यता ही भरपूर जास्ती असते. म्हणून या सीझन मधल्या दवाखान्यामध्ये तुम्ही जाऊन जर बघाल तर तुमच्या असं लक्षात येईल की कफाचे त्रासाचे जे पेशंट आहेत हे वाढलेले असतात. आणि म्हणून वसंत ऋतूमध्ये वमन करण्याची एक सर्वसामान्य व्यक्तींसाठी, निरोगी माणसासाठी सुद्धा ज्याने ही ऋतुचर्या पालन करायचं आहे त्या माणसाने वसंत ऋतूमध्ये वमन करावं. वमन याचा अर्थ उलटी काढायची असते. त्याचं आणखीन डिटेल वर्णन हवं असेल तर मी सांगू शकतो. नुसती उलटी काढणं नाही तर एक शास्त्रीय पद्धतीने उलटी काढणं, हा प्रकार त्याच्याने जर केला तर अशा तऱ्हेचे सर्दी खोकल्याचे किंवा ज्याला आपण थोडक्यात अपर रेस्पिरेटरी ट्रॅक असं ज्याला म्हणतो, म्हणजे जत्रुगत हाडाच्या वरचे होणारे जे सर्वसामान्य त्रास आहेत ही होण्याची शक्यता भरपूर कमी होते. ज्या व्यक्तींना सर्दी होते, इथे विचारलेला प्रश्न जो आहे तो माझ्या अंदाजाने वरचेवर सर्दी होण्याच्या अनुषंगाने असावा. तर त्या व्यक्तीमध्ये दोन तऱ्हेचे सर्दीचे पेशंट आपल्याला बघायला मिळतात. एक वाहणारी सर्दी असते, पाण्यासारखी धार लागते किंवा भरपूर शिंका येतात, सकाळी उठतो तोच शिंका देत उठतो, अशा तऱ्हेची कंप्लेंट असते. किंवा काहीतरी निमित्त झालं, सूर्यकिरण अंगावरती पडले, धूळ आली, चादर झटकली, अशा कोणत्या तरी निमित्ताने एक शिंक यायला सुरुवात होते आणि त्या शिंका इतक्या येतात की तो माणूस कंटाळतो त्या शिंकाने आणि मग पुढे त्याचं नाक वाहायला लागतं. पाण्यासारखं एक प्रकारचा स्राव त्याच्या नाकातनं निघायला लागतो. तो बराच वेळपर्यंत राहतो. औषध घेतलं तरी आणि नाही घेतलं तरी थोड्या काळानंतर तो आपोआप कमी होतो. घशाला खवखव व्हायला सुरुवात होते. ती खवखव हळूहळू कमी होत नाही तोपर्यंत त्याला खोकला होतो आणि तो खोकलाही जर तो कंट्रोलमध्ये जर वेळेवरती झाला नाही तर त्याचं रूपांतर पुढे दम लागण्यामध्ये होतं. ही शृंखला आहे. म्हणून त्याचं वर्णन ग्रंथकारांनी फार पूर्वीपासून केलेलं आहे. आजच्या काळात सुद्धा त्याच्यात कुठेही बदल झालेला आढळत नाही. म्हणून आयुर्वेदावरती श्रद्धा ही वरचेवर ठेवण्याची गरज आहे. प्रतिष्ठायात भवेत कासहा कासात संजायते क्षयः असं संस्कृतमध्ये मी सांगतो. याचा अर्थ सगळंच काही संस्कृतमध्ये जे असतं ते सगळंच आयुर्वेदिक असतं आणि सगळंच काही खरं असतं असं मानण्याची गरज नाही. त्या काळची ती रूढ भाषा होती. आजही बऱ्याच ठिकाणी संस्कृतमधून बरेच काही काम चालू आहे आणि पुन्हा पुन्हा आम्ही त्याच पंथावरती फिरून फिरून आमचे एक मित्र नेहमी सांगतात की आपण सगळ्यांनी एक गुजराती खाद्यपदार्थ कदाचित बघितलेला असेल, त्याचं नाव आहे सुतरफेणी. ही सुतरफेणी जी असते ना ही आपण तयार करतो आणि नंतर त्यातला एक एक दोर सोडवत बसतो. आयुष्यभर ते कधी सुतरफेणीतला दोर सोपा होऊन त्याची एक लांब लचक काही माळ होत नाही. आयुष्य संपतं, सुतरफेणी तिथेच राहते. आम्ही आमच्या परीने नवीन नवीन कॉम्प्लेक्स लाईफ जगण्यासाठी वेगळे वेगळे तऱ्हेचे सगळे व्याप तयार केलेत आणि त्यातनंच पुन्हा सुटका करण्यासाठी म्हणून पुन्हा प्रयत्न करतो. पुन्हा जे जिथे गेलोय तिथेच पुन्हा येऊन थांबतो. अरे आपण इथनंच निघालो होतो, पुन्हा आपण तिथेच आलो. याच पद्धतीचं आपलं जीवनमान सगळं कंठण्याची सध्याची पद्धती आहे. पुन्हा मूळ विषयाकडे येतो की ही जी आपल्याला जी वमनाची जी प्रक्रिया किंवा ही जी सांगितलेली आहे, तर ही जी शृंखला जी सांगितलेली आहे की सर्दीनंतर खोकला, खोकल्यानंतर क्षय. आता क्षय याचा अर्थ टीबी असं कृपया समजू नका. क्षय याचा अर्थ ह्या ज्या अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्स वरती जो भाग आहे, ऊर्ध्व जत्रुगत जो भाग आहे वरती, ह्यांची एक प्रतिकार क्षमता कमी होत जाते आणि त्याच्या रूपामध्ये सर्वसामान्यपणे नाकातनं पाणी वाहण्याचं काम हे सुरू होतं बऱ्याच अंशी लोकांमध्ये. प्रत्येक माणसाची एक वेगळी प्रकृती असते हे आधी सर्वांनी कृपा करून लक्षात ठेवा. जन्मजात प्रकृती असते आणि त्याच्यानंतर उरलेलं आयुष्य जसा तो जगत जातो त्यानुसार मूळ प्रकृती न बदलता सुद्धा त्याच्यामध्ये काही फेरफार होत असतात. वात, पित्त, कफ हे शब्द बऱ्याच लोकांच्या कानावरनं असणार आहेत आणि ते जिवंत शब्द आहेत, ते अतिशय महत्त्वाचे शब्द आहेत. आपली प्रकृती ही ह्याच्यामध्येच ज्याला कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, अशा कॉन्स्टिट्यूशनमध्ये ही तीन प्रकृती विभागलेली आहे. एक द्वंद्व प्रकृती म्हणून आहे की ज्यांच्यामध्ये वात पित्त असतं, वात कफ असतो किंवा कफ पित्त असतं, आणि एक त्रिदोषच प्रकृती म्हणून सांगितलेली आहे ज्याच्यामध्ये ही तिन्ही दोष प्राबल्याने असतात. हे सांगण्याचा हेतू थोडक्यात असा आहे की ज्या दोषांचा तुमच्या जन्मजात जोर असतो त्या लोकांना तशा तऱ्हेचे व्याधी होण्याची शक्यता अधिक असते. 50% वरची अधिकता जी आहे ती त्याच्यातनं दिसते. म्हणून ज्यांची प्रकृती कफकर आहे मूलतः यांना हा वसंत ऋतू हा नेहमी तापदायक ठरतो की ज्या वेळेला हा कफ अधिक वाढलेला असतो. पित्ताच्या बाबतीतच याच्या अनुषंगाने म्हणून सांगतो, शरद ऋतू जो ऑक्टोबर महिन्याकडे येतो हा त्रास हा पित्ताच्या लोकांना सरासरी त्रासदायक ठरतो आणि वाताचा त्रास हा ग्रीष्म ऋतूमध्ये ज्या वेळेला वातवृद्धी होते त्यावेळेला वाताच्या प्रकृतीच्या लोकांना हा अधिक त्रासदायक ठरतो. पुन्हा सर्दीकडे येतो
त्यामुळे सर्दी वरचेवर होऊ नये याच्यासाठी थोडक्यात घरगुती उपाय जो सांगायचा असेल तर मी असं सांगू शकतो. त्याच्यात एक गोष्ट मी प्रामुख्याने आणि महत्त्वाने आपल्याला मान देऊन मी निवेदन करतो की आजीबाईचा बटवा नावाची गोष्ट आपल्याकडे अतिशय रूढ आहे, ज्याचा मी अत्यंत विरोधी आहे. हे ऐकून कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल, कारण या आजीबाईच्या बटव्याने आयुर्वेदाचा ऱ्हास झाला. समाजामधलं आयुर्वेदाचं स्थान जे अत्युच्च लेवलवरती होतं ते अतिशय तळागाळात पोचलं. याला फक्त घरचे मसाले, घरच्या भाजीपाला इतकंच त्याची मर्यादा राहिली. त्याच्यातलं औषधीपणा जो होता, त्याच्यातलं महत्त्व जे होतं, त्याचा जो मान सन्मान होता तो नष्ट झाला. ज्या वेळेला दूरगामी ठिकाणी आपण राहत होतो त्यावेळेला छोट्या छोट्या गोष्टींवरनं आपल्याला आजारी पडले तर त्याच्यावरती औषधोपचार पाहिजे इथपर्यंत ठीक होतं. पण ज्या वेळेला हे अशा तऱ्हेच्या आजीबाईच्या बटव्यातली औषधं म्हणून त्यांचा वापर व्हायला लागला आणि तो योग्य मात्रेमध्ये न होता, योग्य व्यक्तीमध्ये न होता, त्याचे परिणाम हवेत ते न दिसल्यामुळे लोकांनी त्याच्याकडे वेगळ्यापणाने दुर्लक्ष केलं. आणि त्या दुर्लक्षामुळे आज हा संवाद इथे होऊ शकतो की आयुर्वेदाचे समज आणि गैरसमज कोणते आहेत. हे शास्त्र इथलं आहे. या शास्त्राला आज हा दिवस येतो की इथे समज आणि गैरसमज सांगण्याची पुन्हा स्थिती येते. हे अमेरिकेत हा प्रयोग नाही होत आहे, हा प्रयोग आपल्याकडे होतोय. याचं कारण असं आहे की आपल्याकडे त्या शास्त्राच्या मूल तत्वांची आणि त्याचे जे ऍप्लिकेशन्स होते त्याची हेळसांड झाली. त्या हेळसांडीच्या स्वरूपामध्ये हा, म्हणून मी तुम्हाला असं म्हटलं की आजीबाईच्या बटव्याला माझा विरोध आहे. बटव्याला विरोध आहे याचा अर्थ त्यातले उपचार कोणी करत नाही अशातला भाग नाही. पण जे आज क्रोसिनचं महत्व आहे, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये क्रोसिन नावाची एक गोळी प्रत्येकाच्या घरामध्ये असणार आहे. आणि तुम्ही कोणत्याही आपल्या फॅमिली फिजिशियनला विचारलं किंवा कोणालाही विचारलं तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या डॉक्टरने कधीही तुम्हाला क्रोसिन लिहून दिलेली नाही, कारण ती कॉमन झाली. त्याला OTC प्रॉडक्ट म्हणतात, ओव्हर द काउंटर. जी कॉमन झाली त्याच्यातलं महत्त्व नाहीसं झालं. त्याच्यातला घटक आहे पॅरासेटामॉल. जाता जाता म्हणून मुद्दामून सांगतो, त्या पॅरासेटामॉलचे जे दुसरे घटक जे ब्रँड नेम आहेत, उदाहरणार्थ एक कॅल्पॉल म्हणून सांगतो तुम्हाला, किंवा तत्सम अन्य काही आहे, ते लिहून देतात. डॉक्टरनी लिहून दिल्यामुळे पेशंटला असं वाटतं की आपल्याला क्रोसिन नाही लिहून दिली, दुसरीच कुठली तरी गोळी लिहून दिली. दुसरी लिहून नाही दिली, त्यांनी तुम्हाला तीच गोळी लिहून दिली आहे. फक्त तुमची जी एक मानसिकता जी झालेली होती की इथे कॉमन गोळी मी क्रोसिन घेतलेली आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण लक्षात घेतलं पाहिजे आपण, की या कार्यक्रमाच्या द्वारे मी मुद्दामून ही गोष्ट आवर्जून सांगतो आहे की आयुर्वेद हा व्यक्तिप्रधान आहे आणि आंशिक लेवलवरती समाजप्रधान आहे. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीची प्रकृती बघणं, प्रत्येक व्यक्तीला त्या त्या वेळेला काय त्रास होतो हे बघून केलेलं निदान आणि त्याप्रमाणे त्याला दिलेली चिकित्सा ही महत्त्वाची आहे. त्यामुळे घेतली सुंठ, उगाळले वळसे, दिली मुलाला, या पद्धतीने ट्रीटमेंट करू नका. त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट मिळत नाहीत. आणि आता पुढे जाऊन असंही झालं, आयुर्वेदिक आहे ना त्याला उशीर लागतो, आयुर्वेदिक आहे ना त्याला काही रिझल्ट नाही आले तरी काही टेन्शन नाही घ्यायचं. याचा प्रकार असा होतो की जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता तेव्हा एक भली मोठी फुली ते मारतात आयुर्वेदावरती आणि तुमच्या सगळ्या गोष्टींची पुडी बांधून ते बाजूला टाकतात. ते सगळं सोडून द्या, मी सांगतो ते घ्या, त्यांनी तुम्हाला बरं वाटेल. ही अवस्था आमच्यामुळे झाली ना. ही चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या मात्रेमध्ये, चुकीच्या लोकांच्या मध्ये, चुकीच्या वयामध्ये आम्ही त्या गोष्टींचा उपयोग केला. सुंठ किंवा आलं किंवा तत्सम, तुळस, ह्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या अनुषंगाने तयार झाल्या. वनस्पती जी जन्माला आली किंवा वाढली ती तिच्यासाठी वाढली, आमच्यासाठी नाही वाढली. आम्ही तिचा उपयोग करून घेतलाय. मग आम्ही जर तिचा उपयोग आमच्या योग्य तऱ्हेने जर केला नाही तर त्याचे गुण नाही मिळणार. आणि गुण नाही मिळाल, मी माझ्या रुग्णांना नेहमी सांगतो की तुला जर औषध नीट घ्यायचं असेल तर तू घे, नाहीतर हे पैसे विनाकारण खर्च करू नको, एखादा चांगला सिनेमा बघायला जा. म्हणण्याचा हेतू असा आहे की तुला ट्रीटमेंट जर करून जर त्याचा फायदा हवा असेल तर तुला ती त्या पद्धतीनेच ती केली पाहिजे. पुन्हा मूळ विषयाकडे थोडं विषयांतर होतं, पण काही गैरसमज असतात ते जावेत ही माझी त्यातली एक कल्पना आहे, म्हणून मुद्दामून ही गोष्टी सांगितली. तर सर्दी वारंवार होऊ नये ह्याच्यासाठी कानामध्ये कमीत कमी एक थेंब आपल्या घरात असलेलं तिळाचं तेल, प्रत्येकाने एक 100 ml तिळाच्या तेलाची बाटली घरामध्ये मुद्दामून ठेवा. जितक्या जोरावर खोबरेल तेलाचं आपल्याकडे आक्रमण झालेलं आहे तितक्याच जोरावरती तिळतेळाचंही आक्रमण करा. ते तुमच्या अतिशय फायद्याची गोष्ट आहे, कारण खोबरेल तेल आजच्या घडीला जे जुनं मिळत होतं ते मिळत नाहीये. आज सगळं तुम्हाला ट्रीटेड ह्या सदराखाली येणारं
किंवा मार्केटिंगला अधिक सोयीचं कसं आहे या पद्धतीने येणारं, मी कुठल्याही कंपनीचं ब्रँडचं नाव घेत नाही, पण तुमच्या हे लक्षात येईल की या पद्धतीने मिळणारं खोबरेल तेल तुम्हाला मिळतंय. आता कोणीही घाणीवर जाऊन तेल काढायचा दिवस राहिलेले नाहीत किंवा घाण नावाची काही गोष्ट असते जिथे तेल निघतं असं काही आता लोकांना माहितीही नाहीये. तर थोडक्यात सांगण्याचा हेतू त्याच्यातला असा आहे की तिळाचं तेल घरामध्ये ठेवा, एक एक थेंब कोमट करून कानामध्ये हे तिळाचं तेल घालावं, त्याच्याच सोबतीला नाकामध्ये एक एक थेंब हे तिळाचं तेल घालावं. हा एक प्राथमिक ज्याला प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट म्हणतो आपण, अशा पद्धतीची ही ट्रीटमेंट आहे. ही औषधी चिकित्सा नाही. प्रिव्हेन्शन याचा अर्थ रोग होऊ नये याच्यासाठी केलेली चिकित्सा. ह्याच्यामध्ये जे पंचकर्माचे जे भाग येतात त्याच्यातला हा जो प्रकार मी तुम्हाला सांगतोय हा नस्य नावाचा प्रकार आहे. सकाळी उठल्यानंतर दंतमंजन केल्यानंतर नाकाला आतल्या बाजूनी जर तुम्ही एक एक थेंब तेल घालायला जर सुरुवात केली तर असं सुद्धा सर्वसामान्यपणे सुद्धा सगळ्यांना त्याचा फायदा होतो. त्याची मात्रा आहे, त्यामुळे त्या त्या सीझनला ते तेल वापरणं, त्या त्या व्यक्तीने ते वापरणं हे अतिशय गरजेचं आहे. ज्यांना नाकात थेंब घालणं शक्य नाही त्यांनी किमान आपल्या तळ हाताच्या मधल्या खळग्यामध्ये 2 थेंब तेल घ्यावं, आपल्या करंगळीने थोडंसं ते ज्याला आपण कोष्ण म्हणू किंचित ते हाताने चोळावं ते, की जेणेकरून ते तेल किंचित कोमट अशा आपल्याच उष्णतेने होईल आणि करंगळीनेच ते तेल डीप इनसाइड खोलवर नाकामध्ये स्वतःचं लावायला सुरुवात करावी. त्याचे फायदे तुम्हाला मी अतिशय निश्चितपणे सांगतो, 3 महिन्यानंतर तुम्हाला त्याचे फायदे दिसायला लागतील. डोळे झाकून 3 महिनेपर्यंत नियमित तुम्ही करा, तुमचंच तुम्हाला त्यातले काय काय फायदे होतात. बरेच फायदे आहेत त्याचे, नुसते सर्दीचं नाहीये, बरेच फायदे आहेत, ते तुमचे तुम्हाला लक्षात यायला लागतात. त्यामुळे सर्दी होऊ नये त्याच्यावर उपाय काय, ह्याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा मी उपचार तुम्हाला सांगितला. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हा जो ऋतुसंधी काळ आहे ह्याच्यामध्ये कानात कापूस घालणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता तर इयरबड्स येतात किंवा कानामध्ये मोबाईलची गाणी ऐकण्यासाठी बड्स येतात, ते घालून जरी तरुण लोकांनी किंवा वृद्धांनी सुद्धा फिरलं तरी कोण विचारणार नाही का रे काय तुला आजार आहे का, कारण ती एक मोठा प्रश्न असतो. कानात कापूस बसल्यावर कान वाहतो का म्हणून लोक विचारू शकतात. त्याच्याऐवजी हे मोबाईलचे ते 2 कुंपली कानामध्ये घातली तर तो विषय मोकळा होऊ शकतो त्याच्यामध्ये. दुसरं टॉन्सिल्स वाढतात व सुजतात, त्यावर उपाय कोणता? अतिशय प्राथमिक प्रश्न आणि अतिशय महत्वाचे, कारण पुन्हा मी तेच म्हणतो की ते प्राथमिक होते त्यामुळे त्याचं महत्व नाही राहिलं. त्याच्यामुळे आम्ही छोट्या छोट्या कारणांसाठी डॉक्टरांकडे जायला लागलो, त्याच्यावरती अँटीबायोटिक्स घ्यायला लागलो. व्हायरल इन्फेक्शन नावाचा एक प्रकार तुमच्या बोलण्यामध्ये वैद्य डॉक्टरांच्या बोलण्यामध्ये अनेकदा तुमच्या आलेला असेल. या व्हायरलवरती विशेषत्वाने ट्रीटमेंट नाही आहे. अशा परिस्थितीत सुद्धा मोठ्या प्रमाणावरती अँटीबायोटिक्स म्हणजे जे अँटीबॅक्टेरियल म्हणून जो प्रकार असतो त्याचा वापर केला जातो आणि काही देशांमध्ये याच्यावरती रिसर्च चालू आहे. त्याला अँटीबॅक्टेरियल किंवा ज्याला अँटीबायोटिक म्हणतो ॲब्यूज नावाचा एक वेगळा प्रकार तयार होतोय की अतिरिक्त प्रमाणामध्ये अवेळी घेतलेली. आता रिसेंटली तुमच्या कदाचित वाचनामध्ये आलेलं असेल की टीबीचा एक न रिपेअर होणारा आपल्याकडे 10 लोक सापडली मुंबईमध्ये आणि त्याच्यावरती जोरकस रिसर्च चालू आहे. त्याच्यावरती उत्तरं प्रत्युत्तरं, कोण बरोबर कोण चूक हे सगळं आता सुरू झालेलं आहे. पण ते टीबीचे पेशंट हे कुठल्याही ट्रीटमेंटला, त्याला TDR अशा तऱ्हेने त्यांनी ते संबोधलंय की ते कुठले रेजिस्टन्स झाले, ते कुठल्याच ट्रीटमेंटला दाद देत नाही. ही सगळी अवस्था चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या औषधामुळे होत असते. पुन्हा मूळ विषयाकडे येतो की टॉन्सिल्स वाढण्यासाठी जे महत्त्वाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये सर्दी हाच भाग बऱ्याच वेळेला असतो. फार कमी वेळेला वेगळ्या तऱ्हेचे टॉन्सिल्स जे सर्जिकली ऑपरेट करण्याच्या गरजेचे असतात असे टॉन्सिल्स असतात, ज्याला किसिंग टॉन्सिल्स असा शब्द वापरतात. म्हणजे इतकी वाढ होते की ते एकमेकाला गळ्यात चिकटल्यासारखे वाटतात. अशा काही कंडिशन्स आहेत किंवा काही त्यांचे ॲब्सेस आहेत, आतमध्ये जखमा आहेत. अशा कंडिशन्समध्ये तुम्हाला तिथे ऑपरेशन करण्याची गरज असते. आता मूळ उत्तराकडे येतो. गुळण्या हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे. जी माणसं नियमितपणे गुळण्या करतात त्यांना त्यांच्या उभ्या आयुष्यात, हे मी अतिशय बोल्ड विधान करतोय, अतिशय उभ्या आयुष्यात त्यांना कधीही घशाचा त्रास होणार नाही. सामान्य गुळण्या, पाव चमचा हळद, पाव चमचा मीठ, कोमट पाणी, सोसवेल इतकं कोमट पाणी नियमितपणे किमान 3 वेळा तुम्ही गुळण्या करा, तुम्हाला घशाचे त्रास होणार नाहीत. घशाच्या त्रासांच्या अंतर्गतच टॉन्सिलायटिस येतात आणि टॉन्सिल्स हे प्रत्येकाला असतात.
टॉन्सिलायटिस हा आजार आहे. टॉन्सिल्सला येणारी सूज म्हणजे टॉन्सिलायटिस. त्याच्यामुळे जेव्हा टॉन्सिलायटिस होतात अशा माणसांनी नियमितपणे जर गुळण्या करायचा जर सुरुवात केली त्याला बऱ्यापैकी याच्यामध्ये फायदा होईल. आणि जर त्याला हा आजारच असेल तर त्याच्यामध्ये अन्य काही घटक द्रव्य मिळवावी लागतात, ती तुम्ही त्याच्यात जर मिसळली तर नॅचरली तुम्हाला त्या टॉन्सिल्समधनं आजारातनं उपयोग होऊ शकतो. पण हे झालं स्थानिक काम. टॉन्सिल्सला वरचेवर सूज काय येते हे महत्वाचं आहे. ती सूज तुम्हाला सर्दी असल्याशिवाय, घशाला वरचेवर ज्याला इन्फेक्शन म्हणतो पण रोगजंतूंचा संसर्ग झाल्याशिवाय होणार नाही. सर्वसामान्यपणे मला तुम्हाला पथ्य म्हणजे काय ते सांगण्याची गरज नाही. आपल्याला सर्वसामान्यपणे माहिती आहे की अलीकडे थंडीमध्ये आईस्क्रीम खायचं फॅड आहे. हा काय प्रकार आहे हा भगवंताला माहिती आहे आणि खाणाऱ्यांना माहिती. उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम खातात इथपर्यंत समजू शकतो किंवा ते एक वेळ तुम्हाला उपयोगीही पडू शकतं. पण थंडी चिकार पडले तेव्हा जाऊन जे आईस्क्रीम खातात तो कशासाठी खातात, नेमकं काय खातात, जाता जाता म्हणून मुद्दामून सांगतो, कोणत्याही आईस्क्रीम पार्लरमध्ये जा, त्यांना विचारा ह्या तुम्ही आता मला दिलेल्या आईस्क्रीम मध्ये दूध किती आहे. 1% सुद्धा दूध नाही. हे अतिशय बोल्ड विधान करतोय मी, अतिशय जिम्मेदारीने मी हे विधान करतोय. चालू असलेल्या आईस्क्रीम मध्ये 1% सुद्धा दूध नाही. आईस्क्रीम साठी वेगळे वेगळे घटक द्रव्य एकत्र केले जातात, ते फ्रीज केले जातात, तुम्हाला गोड लागतं, चव लागते, हे सगळं सिंथेटिकली तयार होत राहतंय. आम्ही ते खातोय आईस्क्रीम म्हणून, ज्याच्यात क्रीमचा कुठेही अंतर्भाव नाही. कारण एक प्रचंड मोठी भीती घालून दिलेली आहे की कुठलेही तूप तेलाचे पदार्थ, क्रीमचे पदार्थ खाल्लेत की तुम्ही हार्टचे पेशंट झालेत म्हणून समजा. त्यामुळे सगळ्यांची तेल तुप बंद करून टाकलेली आहेत आणि आम्ही तर त्या तेला तुपात सगळ्यांना बुडवायच्या मागे आहोत. थोडक्यात सांगायचं याचा अर्थ असा की ज्या ज्या पद्धतीने ज्या ज्या गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध आपण करतो त्या त्या गोष्टींचे परिणाम जाणण्याचा प्रयत्न करतो, पण मुळातच ते चुकलंय. तुम्ही आईस्क्रीम म्हणून घरी केलेला आईस्क्रीमचा हा प्रश्नच नाही. घरी दूध गोठवून पूर्वीच्या काळी ते हाताने फिरवून वगैरे उद्योग असायचा एक एक वेळेला, किंवा फ्रीजरमध्ये ठेवून सुद्धा आईस्क्रीम केलं जायचं. आता तो प्रकार राहत नाहीये. आता जे तुम्ही कुठल्याही तऱ्हेची जी आईस्क्रीम खाता तिथे जाऊन चौकशी करा की ह्याच्यामध्ये दूध किती आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दूध सोडूनच ते आईस्क्रीम आहे. मग आपण नेमकं काय खातो आणि मग टॉन्सिल्स आपले वाढतात त्याला जबाबदार कोण आहे. तत्सम अन्य तऱ्हेचे हे कुरकुऱ्यांपासून ते अन्य तऱ्हेचे तेलकट सगळे जे पदार्थ आहेत या सगळ्यांना माझा विरोध नाहीये. हे खायला हरकत नाही. कोण करतंय, त्याच्या मागची त्याची कमर्शियल इंटेन्शन्स काय आहेत, ते कसं करतायत, ते घरी केलंय का, कोणती तेल वापरलेली आहेत, जे घटक पदार्थ तुम्ही घेतलेले आहेत ते घटक पदार्थ कसे आहेत. आणि अशा तऱ्हेने ह्यात सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो पोटाला भूक असताना तुम्ही खाताय का, गळ्याला तहान असताना तुम्ही पिताय का, तर तुम्हाला लक्षात येईल की नियमितपणे वडापाव खाऊन सुद्धा तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. हे सांगण्याच्या मागचा हेतू लक्षात घ्या की जे पदार्थ आज आम्ही खातोय, खास आपल्या माहिती करता म्हणून मुद्दाम माझी स्वतःची सांगण्याची हेतू नाही त्याच्यात, पण अलीकडच्या काळामध्ये माझ्या जेव्हा हे लक्षात आलं त्यावेळेला मी एक ॲग्रोवन नावाचं पेपर, कदाचित आपल्याला माहिती असेल, सकाळचं वृत्तसमूहाचा आहे तो, तर तो मी मुद्दामून सुरू केला की जे अन्नपदार्थ आम्ही खातो ते नेमकं काय खातोय, ज्याला नाव जे दिले तेच ते खातोय का आणखीन काही भलतं खातोय. माझ्या असं लक्षात येतंय आणि मी हळूहळू ती माहिती सगळी गोळा करतोय. आतापर्यंत जवळजवळ साधारणपणे 50% अशी अवस्था आलेली आहे की आम्ही जे म्हणतोय ते आम्ही खातच नाहीये, आम्ही काही भलतंच खातोय. जे भलतं खातोय त्याच्यावरती आम्हाला आजार होत आहेत आणि त्याच्यावरची आम्ही ट्रीटमेंट शोधतोय. आम्हाला मुळाकडे जाण्याची गरज निर्माण झाली आहे. सेंद्रिय पदार्थांचे आता मोठे मोठे स्टॉल लागायला लागले, दुपटीच्या भावाने त्या वस्तू विकल्या जायला लागलेल्या आहेत. असं असताना एका बाजूला गायींचं, ओरिजिनल गायींचं ब्रीड बघून त्याच्याप्रमाणे त्यांचं रक्षण करण्याचं काम सुरू झालेलं आहे. याला आमच्याकडनं जोरकस पाठिंबा मिळायला पाहिजे, त्याची मागणी वाढवली पाहिजे, तर यांच्या किमती पण कमी होतील, त्यांची अवेलेबिलिटी पण वाढेल आणि त्याच्या अनुषंगाने आमचं आरोग्य अनारोग्य होऊन मग परत आरोग्याकडे यायची गरज नाही राहणार. मुद्दा असा आहे की जे आरोग्य होतं तुम्हाला जन्मजात ते आम्ही अनारोग्य केलं आणि मग ते परत आरोग्याकडे यायचं. हा जो रिव्हर्स ट्रॅकिंगचा जो प्रकार आहे हा जितका आम्हाला टाळता येईल जितका जास्त, हे मी आपल्याला सांगतोय याचा अर्थ असा नाही की फक्त आपल्यापुरतं मर्यादित आहे. आता आमचं वय असं आहे की आमची बोटं धरून काही आता लोक चालायला लागणार आहेत, त्यांच्यावरती हे संस्कार घाला, त्याची अत्यंत गरज आहे. आजी आजोबांनी आता जे काम करायचं आहे ते करायचं आहे. मधली जी पिढी आहे जी आता तारुण्याच्या काय म्हणू आपण त्याला वेगळ्या वेगळ्या अनुभवातनं जाते,
त्यांचं सोडा, ते चालले आता, त्यांना ते ऐकण्याच्या मनसुब्यामध्ये किंवा त्यांच्या आता वेळ नाही त्याच्याकडे. जी बोटं धरून चालणारी मुलं आहेत तुमची, त्यांना तुम्ही हे सांगा, त्यांच्या कानामध्ये हे शब्द घाला. आज नाही तर उद्या ते विचारतील की हे काय आहे, हे कसं आहे, याच्यासाठी काय करायला लागतं. म्हणजे मग पुन्हा आपल्याला जे रिव्हर्स जी ही प्रक्रिया जी सुरू आहे ती व्हायला मदत होईल. टॉन्सिलचं मला वाटतं थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं की गुळण्या करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. गुळण्या केल्यानंतर त्याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल. आणि ज्यांना टॉन्सिलायटिस आहे त्यांनी त्याची योग्य ती वैद्याकडे जाऊन ट्रीटमेंट करणं, आवश्यकतेनुसार सर्जनकडे जाऊन त्याचं ऑपरेशन करायचं असेल तर ऑपरेशन करणं हे अत्यंत गरज आहे. जाता जाता एक मुद्दा म्हणून विषय सांगतो की आयुर्वेदाला सर्जरीचे कुठेही तिटकारा नाही. आयुर्वेदाला सर्जरी मान्य आहे, शस्त्रक्रिया मान्य आहे. जुन्या काळामध्ये आयुर्वेदामध्ये पद्धतशीर सर्जन्स होते. आजच्या तारखेला सुद्धा आयुर्वेदातले सुश्रुताचार्य म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते मॉडर्न त्या सर्जरीच्या पुस्तकामध्ये त्यांचं पहिलं नाव लिहिलेलं आहे की हे आद्य प्रणेते आहेत. दुर्दैव असं आहे की त्याची जी प्रगती व्हायला पाहिजे, त्या प्रगतीसाठी जी आवश्यक ती शासन मान्यता पाहिजे, लोकमान्यता पाहिजे किंवा विद्यार्थ्यांची मान्यता पाहिजे, ती हवी तेवढी अजून मिळालेली नाही. त्यामुळे अजून आयुर्वेदिक वैद्य जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला MS सर्जन्स किंवा तत्सम जे दुसऱ्या ह्याचे सर्जन्स आहेत ते जसे जसे दिसत आहेत तसे तसे आयुर्वेदिक सर्जन्स आपल्याला आजच्या तारखेला भरपूर उपलब्ध दिसत नाहीत, पण नजीकच्या काळामध्ये आपल्याला ते दिसतील याबद्दल मला खात्री आहे. जाता जाता एक मुद्दा म्हणून सांगतो की सर्जरी म्हणजे शस्त्रकर्म हे टेक्निक आहे. टेक्निक याचा अर्थ तंत्र आहे. त्याच्यामध्ये वापरली जाणारी एक कला आहे. त्याच्यामध्ये वापरली जाणारी वेगळी वेगळी औषधं हा पुन्हा आयुर्वेदाचाच भाग आहे. त्यामुळे वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने जरी आपण पाहिलं तरी आयुर्वेदाला कुठल्याही तऱ्हेने शस्त्रक्रियेचा विरोध नाही. त्यामुळे टॉन्सिलेक्टॉमी जरी करायची वेळ आली तरी ती जरूर केली पाहिजे. विनाकारण गुळण्या करत थांबणं हे अत्यंत गैर आहे. आता मी थोडं जरा पटापट घेतो पण प्रस्तावनेत बराच वेळ गेलेला आहे. रात्री दही खाऊ नये अथवा केळी खाऊ नये हे कितपत बरोबर आहे व त्याचा परिणाम काय होतो. नक्तम दधीन भुंजे, शास्त्र विधान असं आहे की रात्रीच्या वेळी दही खाऊ नये. जेव्हा एखादं विधान आपल्याकडे सांगितलं जातं त्यावेळेला एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की एकूणच भारतामध्ये जो सनातन धर्म जो चालत आला, मी सनातन शब्द वापरतोय, हिंदू वापरत नाहीये, सनातन धर्म जो चालत आला त्याच्यामध्ये जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिला गेला आणि तो दृष्टिकोन अशा पद्धतीने सांगितला गेला की ज्याने तुम्हाला एक विशिष्ट पद, ज्याला परमधाम म्हणतो आम्ही, ते परमधाम तुम्हाला प्राप्त व्हावं. मूळ विषयाकडे येतो की ज्या वेळेला हे तत्व सांगितलं त्यावेळेला मी पुन्हा मुद्दा तो मांडेन की फिटनेस ऑफ द बॉडी. तुम्ही फिट असाल तर तुम्हाला चांगल्या कल्पना येतील. तुम्ही आजारी असलात तर तुम्ही देवाचं नाव घेणार ते इथून लवकर सुटका कर माझी अशा हिशोबाने घेणार. पण जर तुम्ही फिटनेसमध्ये राहून ज्या वेळेला तुम्ही ईश्वराचं नाव घेता त्यावेळेला एक प्रकारचा विशिष्ट आनंद तुम्हाला मिळत असतो आणि त्या आनंदाच्या प्राप्तीसाठी म्हणून हे सगळे तयार झालेले आहे. आयुर्वेद ही त्याची एक शाखा आहे. आयुर्वेद हे अथर्व वेदाचं उपांग आहे. म्हणून मुद्दा मला सांगण्याचा असा आहे की रात्री दही खाऊ नये, एक ग्रॉस लेवलवरती त्यांनी एक विधान केलं. ते कोणी खाऊ नये, ते किती खाऊ नये, ते कशा पद्धतीने केलेलं आहे ते खाऊ नये, हे अत्यंत महत्वाचं आहे. मी मुद्दा म्हणून एक प्रश्न विचारतो, अपेक्षा आहे की कोणीतरी त्याचं उत्तर द्यावं. सोया मिल्क पासून बनवलेल्या दह्याची किती लोकांना माहिती आहे? सोया मिल्क माहिती आहे का? आपल्याला माहिती आहे. सोया मिल्क पासून दही इथेही माहिती आहे. सोया मिल्कला सोया मिल्क म्हटलं, ह्याचा मिल्कचा आणि सोयाचा काही संबंध आहे का? माझ्या माहितीमध्ये मिल्क सारखं दिसतं, जशी चुनकळी सुद्धा पाण्यात भिजवल्यानंतर दुधासारखी दिसते म्हणून त्याला सोया मिल्क म्हटलं. सर्वसामान्यपणे आता प्रत्येक शब्दाची व्याख्या करण्याची गरज निर्माण होत चालली. त्याच्यामुळे नवीन येणाऱ्या पिढीला सोया मिल्क आणि गाई, म्हैस, उंटीण, बकरी यांच्यापासून मिळणारं दूध ह्यांच्यामध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे हे सांगण्याची गरज निर्माण झाली. कारण ह्यांनी सोया मिल्क म्हटलं, त्याला दुसरा शब्द देता येऊ शकला असता पण तो जाणून बुजून दिलेला नाहीये. हे मला त्या ॲग्रोवन मधनं माझ्या नंतर लक्षात आलं की प्रचंड प्रमाणामध्ये सोयाबीनचं उत्पादन करायचं, प्रचंड प्रमाणामध्ये गव्हाचं उत्पादन करायचं, प्रचंड प्रमाणामध्ये मक्याचं उत्पादन करायचं, ही अमेरिकेची एक विशिष्ट इकॉनॉमीची पद्धत आहे
जी अन्य देश जे मांडलिक देश आहेत, मी तर हा शब्द वापरतो की आम्ही सगळे हे त्यांचे मांडलिक आहोत, त्यांनी तिकडे घंटा वाजवायची, आम्ही लगेच तिथे प्रार्थनेला उभं राहायचं, या पद्धतीने आमची सगळी रचना त्यांनी मांडलेली आहे. त्याचे परिणाम म्हणून हे सोया मिल्कचा प्रकार